नमस्कार. डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फंड या प्रकरणावरचा हा पहिला प्रॉब्लेम आपल्याला समजून घ्यायचा आहे. प्रॉब्लेममध्ये जी बॅलन्स शीट दिलेली आहे त्या बॅलन्स शीटच्या अगोदर असं म्हटलेलं आहे, गणेश अँड कार्तिक आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. म्हणजे धंद्यामध्ये सुरुवातीपासून आपल्याला दोन पार्टनरची संस्था आहे आणि दोन पार्टनर प्रॉफिट आणि लॉस इक्वली डिवाइड करून घेतात आणि तिची बॅलन्स शीट दिली आहे 31 मार्च 2018 ची. आणि त्यानंतर बॅलन्स शीटच्या खाली म्हटलंय ॲसेट्स वेअर रिलाइज्ड. याचा अर्थ संस्थेचा आपल्याला विसर्जन करायचं आहे. मग विसर्जनाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला सुरुवातीला लिहायचं आहे इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म 20 ओळींचा रिअलायझेशन अकाउंट. हे नाव आहे ते रिअलायझेशन अकाउंट आहे. ॲडमिशन, रिटायरमेंट आणि डेथ या प्रकरणामध्ये आपण जो अकाउंट बनवला त्याचं नाव होतं रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि हे नाव आहे रिअलायझेशन अकाउंट. दोन्ही नावांमध्ये खूप फरक आहे. तर 20 ओळींचा डबल कॉलमचा रिअलायझेशन अकाउंट, 8 ओळींचा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डबल कॉलम, कारण दोन पार्टनर आहेत आणि पार्टनर मधलं फायनल सेटलमेंट करण्यासाठी 6 ते 7 ओळींचा कॅश अकाउंट ओपन करायचा आहे. इथे आपल्याला बॅलन्स शीट ओपन करावी लागणार नाहीये कारण संस्था आपण बंद करणार आहोत. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे प्रॉब्लेम सोडवत असताना आपल्याला ॲडजस्टमेंट वाचून ज्या कोणत्याही ॲसेट्स किंवा लायबिलिटीवर कोणत्याच प्रकारच्या खुणा करायच्या नाही आहेत. बघा आता लायबिलिटी साईडला जे दिले आहेत त्याच्यामध्ये नीट बघितलं तर आउटसाइडर लायबिलिटी 2 आहे. आउटसाइडर लायबिलिटीचा अर्थ होतो बाहेरच्या व्यक्तींना जी आपण देणी बाकी लागतो त्या व्यक्ती म्हणजे सगळ्या झाल्या आउटसाइडर लायबिलिटीज. 2 आहेत क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. डिझॉल्युशनचा प्रॉब्लेम सोडवत असताना आउटसाइडर लायबिलिटी ह्या सुरुवातीला रिअलायझेशनला ट्रान्सफर केल्या जातात. त्याची एंट्री मी अगोदर PDF मध्ये पाठवलेली आहे. तर त्याची एंट्री अशी होणार आउटसाइडर लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. म्हणून रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला बाय आउटसाइडर लायबिलिटीज आणि आउटसाइडर लायबिलिटी प्रॉब्लेममध्ये 2 आहेत म्हणून त्याची खालोखाल यादी केली आहे. क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल दोघांची टोटल अमाऊंट आहे 24,000. त्याच्यानंतर रिझर्व फंड वाटण्यापूर्वी कॅपिटलचे बॅलन्स लिहून घेऊ. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन गणेश 40,000, कार्तिक 80,000 आणि रिझर्व फंड आहे 20,000 आणि आपल्या दोन पार्टनरचा रेशो आहे इक्वल. त्याच्यामुळे प्रत्येकाला 10,000 रिझर्व फंड अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिझर्व फंड प्रत्येकाच्या कॉलममध्ये ठेवले आहेत 10,000. ॲसेटला पाहिलं तर कॅश सोडून इतर सगळ्या ज्या ॲसेट आहेत त्या आपल्याला ट्रान्सफर करायच्या आहेत रिअलायझेशन अकाउंटला. ॲसेटचे बॅलन्स डेबिट असतात. ट्रान्सफर केल्यावर सगळ्या ॲसेट क्रेडिट आणि रिअलायझेशन अकाउंट डेबिट. म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू सन्ड्री ॲसेट्स बिल्डिंग, फर्निचर, डेटर, स्टॉक आणि बिल्स रिसिवेबल या 5 ॲसेटची बेरीज बाहेरच्या कॉलमला ठेवली आहे 1,60,000. आणि कॅश अकाउंट आपल्याला ट्रान्सफर नाही करायचं आहे त्याऐवजी आपण सोल्युशनमध्येच कॅश अकाउंट बनवलेला आहे. पहा त्या कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 4,000. आता पहिली ॲडजस्टमेंट बघायची आहे. ॲसेट्स वेअर रिलाइज ॲज अंडर. ॲसेट्स रिलाइज याचा अर्थ होतो संस्था आपल्याला बंद करायची आहे म्हणून संस्थेमध्ये असलेल्या ॲसेटची मार्केटला विक्री करायची आहे आणि त्यातून आपल्याला रक्कम जमा करायची आहे की जेणेकरून त्या रकमेतून आपण लायबिलिटींचं पेमेंट करू शकू. तर आपल्याला बिल्डिंग, डेटर, स्टॉक आणि बिल्स रिसिवेबल या 4 ॲसेट मार्फत जी काही रक्कम मिळाली आहे त्याला म्हणायचं ॲसेट रिलाइज. त्याची एंट्री होते
कॅश अकाउंट डेबिट टू रिलायझेशन. म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिलायझेशन 1,27,200 आणि रिलायझेशनच्या क्रेडिट साईडला बाय कॅश त्याच्यामध्ये बिल्डिंगचे मिळाले 82,000, डेटर कडून वसूल झाले 22,000, स्टॉकचे मिळाले 20,000 आणि बिल्स रिसिवेबलचे वसूल झाले 3,200. या 4 अमाऊंटची बेरीज करून बाहेरच्या कॉलमला अमाऊंट ठेवली आहे 1,27,200. त्याच्यानंतर सेकंड नंबर ॲडजस्टमेंट बघा. गणेश ॲग्रीड टू टेक ओव्हर फर्निचर फॉर ₹10,000. 2 पार्टनरपैकी गणेश जो पार्टनर आहे त्यांनी स्वतःकडे फर्निचर घेतलं आहे. मग ॲसेट घेतल्यावर पार्टनर डेबिट, कारण डेबिट द रिसिव्हर, आणि ती ॲसेट आपल्याकडून जाईल. पण फर्निचर आपण रिलायझेशनला ट्रान्सफर केलं आहे, म्हणून आता फर्निचरच्या ऐवजी आपण एंट्रीमध्ये नाव घ्यायचं आहे रिलायझेशन. म्हणून त्याची एंट्री झाली गणेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिलायझेशन. म्हणून कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिलायझेशन गणेशच्या कॉलममध्ये 10,000 आणि रिलायझेशनच्या क्रेडिट साईडला बाय गणेश कॅपिटल अकाउंट 10,000 कंसामध्ये लिहिले फर्निचर टेकन ओव्हर. पुढे 3 नंबर ॲडजस्टमेंट. रिलायझेशन एक्सपेन्सेस ₹2,000. रिलायझेशन एक्सपेन्सेस याचा अर्थ संस्था जे आपल्याला विसर्जन करायचे आहे त्या विसर्जनाची प्रोसेस करत असताना आपल्याला एकंदरीत आलेला खर्च. मग खर्च केल्यावर आपण रिलायझेशन अकाउंट डेबिट करणार आणि खर्च केल्यावर कॅश गोज आउट म्हणून कॅश क्रेडिट. मग एंट्री झाली रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश. म्हणून रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश 2,000 आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिलायझेशन अकाउंट 2,000. इकडे जरी आपल्याला प्रॉब्लेम पूर्ण झाल्यासारखा वाटत असला तरी सुद्धा आपण संस्था बंद करणार आहोत. त्याच्यामुळे ज्या आउटसाइडर लायबिलिटी आहेत त्यांचं पेमेंट आपल्याला करावं लागणार आहे. जरी ॲडजस्टमेंटमध्ये उल्लेख नसला तरी आउटसाइडर लायबिलिटीचं पेमेंट आपल्याला करून दाखवावं लागतं. तर आपल्या या प्रॉब्लेममध्ये आउटसाइडर लायबिलिटी 2 आहेत, क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. लायबिलिटीचं पेमेंट केल्यानंतर आपल्याला खर्च येणार, म्हणून रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. म्हणून रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश अकाउंट अंडरलाईन डॅश केली आहे. क्रेडिटरचे पेड केले 18,400, बिल्स पेएबलचे पेड केले 5,600, असं एकूण 24,000चा आपण पेमेंट केला आहे. म्हणून कॅश अकाउंटच्या आपण क्रेडिट साईडला बाय रिलायझेशन 24,000. आता ह्या संपूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला हे शोधून काढण्यासाठी रिलायझेशन अकाउंटचं बॅलन्सिंग करायचं आहे. शक्यतो डिझॉल्युशनच्या प्रॉब्लेममध्ये लॉस येतो, फार क्वचित प्रॉफिट येऊ शकतो. या पण प्रॉब्लेममध्ये आपला लॉस आलेला आहे. डेबिट साईडची बेरीज केली आहे 1,86,000, तीच क्रेडिट साईडला नोंदवली आहे आणि त्यातून या 3 अमाऊंटची बेरीज करून ती मायनस केल्यावर लॉस आला आहे 24,800. हा लॉस दोन्ही पार्टनरना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये वाटून दाखवायचं आहे, म्हणजे इथे इक्वली करायचं आहे. म्हणून बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कंसात प्रॉफिट गणेश 12,400, कार्तिक 12,400. मग लॉस जर रिलायझेशनच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केला असेल तर तो आपल्याला कॅपिटलच्या डेबिटला न्यावा लागेल, कारण लॉस झाल्यावर आपण कॅपिटल अकाउंट डेबिट ठेवतो. म्हणून कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिलायझेशन अकाउंट गणेशच्या कॉलममध्ये 12,400, कार्तिकच्या कॉलममध्ये 12,400. आणि आता कॅपिटल अकाउंटचं आपल्याला बॅलन्सिंग करायचं आहे. दोन्ही पार्टनरच्या क्रेडिट साईडच्याच बेरजा जास्त आहेत बघा, 50,000, 90,000. याच दोन्ही बेरजा डेबिटला पण लिहिल्या आहेत आणि त्यातून डेबिटच्या अमाऊंट मायनस केल्यानंतर गणेशचा डिफरन्स आला आहे 27,600 आणि कार्तिकचा डिफरन्स आला आहे 77,600.
त्याला लिहायचंय टू कॅश. याचा अर्थ संस्थेमध्ये उरलेली कॅश त्या पार्टनरना आपण परत केली आहे, म्हणून आपण लिहिलंय टू कॅश. आणि म्हणून कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गणेश कॅपिटल अकाउंट 27,600 आणि बाय कार्तिक्स कॅपिटल अकाउंट 77,600. आणि सर्वात शेवटी कॅश अकाउंट आपला टॅली झाला आहे 1,31,200. इथे जेव्हा कॅश अकाउंट टॅली होतो तेव्हा आपला प्रॉब्लेम पूर्ण झाला असं गृहीत धरलं जातं. बाकी सगळं काही महत्त्वाचं जे प्रॉब्लेम सोडवताना आवश्यक होतं ते बाजूला साईडला फळ्यावर सगळं दिलेलं आहे.